चिपळूणमध्ये जो भाजप आणि निलेश राणेच्या कार्यकर्त्यांनी भास्कर दादांच्या ऑफिससमोर जो काय धुमाकूळ घातला आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या 400 जणांवर गुन्हा नोंद केल्याचं आम्ही पेपरमध्ये वाचलं आहे. परंतु भाजप सरकार असलेल्या गृह खात्याने फक्त ठाकरे गटाचे भास्कर जाधव व त्यांच्या असलेल्या शिवसैनिकांबरोबरच गुन्हे नोंद केलेत आणि त्यांना अटक केली आहे आणि इतर शिवसैनिकांच्या घरात घुसत आहेत आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर एकीकडे सांगायचं की महाराष्ट्र हा बिहार होत नाही, दुसरीकडे आपण बघितलं असेल की एखादा आमदार भाजपचा गोळीबार करतो, एक दुसरा आमदार हवेत गोळीबार करतो आणि हे भाजपचे माजी खासदार ज्यांचे भाऊ स्वतः सांगतात की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसले आहेत, ज्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत, अशा लोकांवर मात्र सरकारच्या चिथवणी करामुळे सुद्धा दगडफेक होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे शिवसैनिक जर अशा तुम्ही नाहक कारवाई करत असाल तर शिवसैनिक सुद्धा उग्र आंदोलन करेल. रत्नागिरीतल्या पोलिसांना आमचं एवढंच सांगणं आहे की कारवाई करताना सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी करा. खरं तर तुमचं अपयश आहे की शांतता राहिली नाही, परंतु भास्कर जाधव आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसैनिकांचा जर नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे महाराष्ट्रभर आम्ही उग्र असं आंदोलन करू. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन